मुंबई की जोगेश्वरी विक्रोड़ी लिंक रोड की दयनीय स्थिति ने फिर एक जानलेवा हादसा लिया। आमदार दिलीप लांडे ने अधिकारियों को चेतावनी दी कि 72 घंटे में सड़क दुरुस्ती न हुई तो सख्त कार्रवाई की जाएगी। साथ ही दिलीप लांडे ने कहा कि यह सड़क तुरंत दुरुस्त न हुई तो अधिकारियों और ठेकेदार जिम्मेदार होंगे। प्रशासनाची जिम्मेदारी आहेच, परंतु प्रशासन जर कुठं कमी पडत असेल तर लोकप्रतिनिधीची जिम्मेदारी आहे की ते करून घेणं। त्या दृष्टिकोनातून या रस्त्यावरती या 2 महिन्यामध्ये 3 कार्यकर्त्यांचे तरुणांचे या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि त्यात जीव गेलेला आहे। ते पाहिल्यानंतर माझ्यातला शिवसैनिक जागा झाला आणि या ठिकाणी स्वतः पाहणी करून अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी काय ते दाखवून दिली आणि ते खड्डे जे तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगत होतो की 72 तासात, ते 72 तासामध्ये न करता 72 मिनिटांमध्ये कसे करता येतील याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी ज्या खड्ड्यामुळे अपघात झाले, अपघात होत आहेत, ते खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि जिम्मेदारी म्हणून एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि प्रशासनाला, मेट्रो प्रशासन असेल, आमचं महानगरपालिका प्रशासन असेल, त्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवलेली आहे। जर त्यांनी पूर्ण नाही केली तर माझ्यातला शिवसैनिक जागा होईल आणि त्यांना त्याच्या पद्धतीने जिम्मेदारी दाखवली जाईल। कानाखाली मारण्याची भाषा केली अधिकाऱ्यांना, जर काम नाही केलं तर कानाखाली मारू, त्यांना दाखवून देऊ नये तर काय। कसं आहे, छडी लागे छमछम विद्या हे गमगम। कानाखाली सणकवल्यानंतर त्यांना त्यांची जिम्मेदारी समजते आणि म्हणून तीच भाषा, तेच काम त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यांनी नाही केलं तर तशाच पद्धतीने याच्यापूर्वी अनेक ठेकेदारांना मारलेलं आहे, अनेक अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवलेली आहे। तशाच पद्धतीने जरी आमदार असलो तरी, सत्ता माझी असली तरी बाळासाहेबांची शिकवण आहे, लोकांच्या हितासाठी, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्ता आपली असली तरी रस्त्यावरती उतरणं ते शिवसैनिकाचं काम आहे आणि तेच काम मी करतोय। तुम्ही सत्तेत आहात, हा प्रश्न आहे की सत्ताधाऱ्यांना देखील प्रशासक ऐकत नाही, रस्त्यावर उतरून तुम्हाला आता खड्डे बुजवावे लागतात, धमकावं लागतं त्यांना। नाही, प्रशासन ऐकत नाही असं नाही आहे। प्रशासनाची जिम्मेदारी प्रशासनाला दाखवून देतोय आणि ते त्यांच्याकडून करून घेतोय। घरचा आहेर देतात स्वतःच्या सरकारला। घरचा आहेर म्हणण्यापेक्षा माझी स्वतःची जिम्मेदारी आहे, माझ्या विभागातून जाणारा रस्ता हा चांगला असावा हे करून घेणं माझी जिम्मेदारी आहे, ते करून घेतोय।